शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत आहे BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सीन नदी परिसरात निर्माण झाली असून पूरसदृश्य परिस्थिती झाली आहे. औराद सांजवड पूल पूर्णतः गेला पाण्याखाली. औराद परिसरातील गावाचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान औराद सांजवड हा पूल पाण्याखाली गेलेला असता एका तरुणाने जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अतितीव्र वेग पाहून हा तरुण नदीच्या मधोमध सुरक्षा रक्षक कठड्याला धरून थांबला. गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी प्रसंग सावधान दाखवत रस्सीच्या सहाय्याने या तरुणाला सुखरूप काढले बाहेर. शरीफ जमादार या पाण्यात अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पंढरपुरातील चंद्रभागेला पुराचा धोका. चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकांचा अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पुराचा वेढा निर्माण झाला आहे. उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपुराच्या भीमा नदीच्या पाणी पातळीतून मोठी वाढ झाली, तर पंढरपूरची भक्त पुंडलिकासह असणाऱ्या इतर मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलाय. त्यामुळे यंदाच्या वर्षी सलग 5व्यांदा पुराचा वेढा पंढरपुराला बसलेला दिसून येतोय. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. मध्यरात्रीपासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत पावसाने चांगलेच झोडपले. जालना शहराला रात्री पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरात मध्यरात्रीपासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. त्यामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले तर रस्त्यांना नदी प्राप्त झालेला आहे. शहरातील बस स्थानकाजवळील लक्कडफोड येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याचं बघायला मिळाले. त्याचबरोबर गायत्री नगर, फ्रेझर बॉईज परिसर, कोठारी नगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारंबळच उडाली आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी युद्धस्तरावर शासनाचे प्रयत्न सुरू.
महाराष्ट्रामध्ये एक मिनिट मोबाईल साईडला घे ना बाळा, तू साईडला घे ना, आमच्या कॅमेऱ्याच्या लेन्स वर लावतो ते पराकडे दे ना. हो, विदर्भामध्ये सोयाबीनवर येलो मोज्याचे संकट आलं. जवळपास महाराष्ट्र शेतकऱ्यांचं 200 कोटीचं नुकसान आहे. 113 शेतकरी आत्महत्या केलेले आहे 2-3 महिन्यामध्ये विदर्भामध्ये. सरकारतर्फे काय उपाययोजना राबवल्या? ही बाब सत्य आहे की शासनाने खूप प्रयत्न केले. आत्महत्येची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कमी करण्यामध्ये यश आलं. तो आकडा शून्यावर न्यायचा आहे. त्यासाठी मागील 2-3 वर्षामध्ये अनेक योजना या संदर्भामध्ये करण्यात आल्या आणि आपल्या प्रचलित पद्धतीनुसार जे काही शेतकऱ्यांना जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं, मग HDRF NDRFचा निकष असो की आपल्या मदत पुनर्वसन विभागाचा विषय असो, आपलं जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपण ते मदत करत असतो आणि ती मदत करण्यात येईल. आवश्यक त्या पंचनामे करून तशा पद्धतीचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी खूप युद्ध स्तरावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आणि भविष्यात हा आकडा आज कमी झाला परंतु त्याला आपण शून्यावर नेण्याचा प्रयत्न भविष्यात. येलो मोज्याचे नुकसान झालं त्याचे पंचनामे अजून सुरू झाले नाही, पावसाचे पंचनामे सुरू आहे. नाही, ज्या पद्धतीचे लोकांचे लोकप्रतिनिधींची माहिती आहे आम्ही विभागाला अलर्ट मोडमध्ये ठेवलेलं आहे आणि अनेक शेतकरी थेट देखील आम्हाला तक्रार करतात. महाराष्ट्राचे अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात, मेसेज येतात. त्या दृष्टीने आपण दखल घेऊन त्यासाठी ऑलरेडी पूर्वी सूचना दिलेल्या आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची देखील स्पेशल दखल आपण घेतो. फिल्म सिटी बाबत काल जागेची पाहणी केली, लवकरच जागेचं हस्तांतरण होणार आहे. विदर्भासाठी मोठं अचिव्हमेंट म्हणता येईल. महत्वाचा महाराष्ट्रामध्ये मुंबईला दादासाहेब फाल्के चित्रनगरी आणि दुसरी कोल्हापूरला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र चित्रनगरी असते आहे. विदर्भाने संयुक्त महाराष्ट्र असं उर्वरित महाराष्ट्र म्हणून एक राज्य आपण या ठिकाणी आहे. परंतु विदर्भामध्ये जे काही कलाकार आहे ज्यांना संगीत क्षेत्रामध्ये टेलिफिल्म असेल, डॉक्युमेंटरीज असेल, पिक्चर असेल, वेगवेगळ्या पद्धतीचा मोठा रोजगाराचा क्षेत्र आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ या भागाच्या लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे थोडंसं जे अडचणी आहे त्या संदर्भामध्ये राहण्याची अडचण असते, संघर्ष असतो. त्यामुळे अशा पद्धतीची एक चित्रनगरी रामटेकला व्हावी यासाठी माझा अनेक वर्षापासून प्रयत्न होता. त्याचं GR देखील निवडणुकीच्या पूर्वी आपण काढलेलं होतं. जागेच्या संदर्भामध्ये DPR तयार करणे, कन्सल्टंटनी येऊन सर्व जागेची पाहणी केली आणि जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी बैठकीची मागणी केली, त्यावर आज चर्चा देखील होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य. आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या अर्थसंकल्पात म्हणजे पुरवणी मागण्यातनं नागपूरला जे अधिवेशन होणार आहे त्यातून पुरवणी मागण्यातनं जे ओबीसीचे जवळपास 3,500 कोटी रुपये विविध योजनाचे अर्थ विभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहे. त्या निधी मागणीबद्दल चर्चा होणार आहे. सोबतच काही निवेदनं महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटनेनी आमच्या उपसमितीला दिले आहेत, त्यावरही चर्चा होणार आहे. आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे.
एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचं ओबीसी मंत्रालय राबवतं किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं त्यांना पुढे नेण्याकरता आणि त्याचा आढावा घेण्याची बैठक आहे. एलो मोजॅकचे सर्वे अजून सुरू झाले नाही. 90% सोयाबीन गेले. विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटीचं नुकसान आहे. 3 महिन्यात 113 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. पंचनामे कधी सुरू करतात? मी आता आज म्हणजे मुख्यमंत्री चर्चाही करणार आहे. विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं लवकरच त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान मिळेल याची काळजी सरकार घेईल. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रात्रीच्या पावसाने नुकसान झालेल्या पाहणीसाठी आमदार अर्जुन खोतकर आले असता 2 गटात तुफान झाली हाणामारी. जालना शहरात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला व या पावसाने बस स्थानक परिसरामध्ये दुकानांचे मोठे नुकसान झाले व यामध्ये सर्व होत्याचे नव्हते झाले. याची पाहणी करण्यासाठी जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे आमदार अर्जुन खोतकर यांनी 9 वाजता भेट दिली. यावेळी अगोदर आमच्या दुकानात पाहणी करा या मागणी 2 गटात आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर तुफान हाणामारी झाली आहे. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करत वाद मिटवला. मात्र बस स्थानक परिसरामध्ये काही तणावाचे वातावरण पसरले होते. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, अनेक नदी नाल्यांना आला आहे पूर. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सुरुवातीला काही तुरळक सरी कोसळल्या, मात्र मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. तर सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी परिसरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्या नाल्यांना तुडुंब भरून वाहत लागले. तर राहोरी सोनोशी मार्ग तब्बल 3 ते 4 दिवस बंद राहिला. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. शेतात पाणी साचल्याने काढण्यात आलेले सोयाबीन पिके सडण्याची शक्यता देखील झाली आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बुलढाण्याच्या खामगाव परिसरात जोरदार पाऊस, पिकांना बसलाय मोठाच फटका. विदर्भातील अनेक भागात गेल्या 2 दिवसापासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला होता. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका व परिसरात गेल्या 2 तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून मोठा उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागला, तर जोरदार पाऊस पडत असल्याने नागरिकांना थंडावा निर्माण झाला आहे. तर खामगाव तालुक्यातील इतर परिसरातही पावसाने विजांच्या कडकडांसह जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खेडेगावात आज पहाटेपासूनच दाट धुके दिसायला मिळत आहेत. काल मुसळधार पाऊस आणि आज धुक्याची दाट चादर. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खेडेगावात आज पहाटेपासूनच दाट धुके आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने वर्तवला होता पावसाचा अंदाज. 24 तासात हवामान अचानक बदलत होते. पडले आहेत चांगलेच धुके. धुक्यामुळे आल्हाददायक वातावरण कोकणात विसर्ग धुक्याच्या जोडीने बहरला. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले. कन्नड, सिल्लोड, पैठण मध्ये अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. नदी नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे. कन्नड, सिल्लोड, सोयगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, धारलाल, चांदणेवाडी, पेडगाव, देऊळगाव, बाजार, आमठाण, धावडा, चिबनगाव या 9 गावांचा पावसामुळे संपर्क तुटला होता. धावडा, आमठणा, केवळगाव, घानंता आणि केवडा गावातील पिकांसह शेतीचे पाण्याने वाहून गेलेले बघायला मिळत आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम.
आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात ठळक घडामोडींसह.